ब्लाऊज. तर आता बऱ्याच वेळेस काय होतं, जे रेग्युलर ब्लाऊज येतं साडीमध्ये ते आपण शिवत असतो. ज्या महिलांची हाईट कमी आहे किंवा मग ज्या थोड्याशा जाड आहे, त्यांनी थोडेसे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज अवॉइड करून छान प्रकारे एकसंध ब्लाऊज शिवायला पाहिजे. जसे की जशी साडी आहे त्याच पद्धतीचं ब्लाऊज सुद्धा असायला पाहिजे, जेणेकरून जेव्हा ते एक इल्युजन क्रिएट होतं ते पूर्ण वरून खालपर्यंत एकसंध दिसत असतं. त्यामुळे आपण ब्लाऊज कॉन्ट्रास्टमध्ये अवॉइड करायला पाहिजे. आणि अजून एक गोष्ट, ब्लाऊज जेव्हा आपण शिवून घेतो, स्टिच करून घेतो, त्यावेळेस ब्लाऊजच्या ज्या स्लीव्ज आहेत त्यावरती आपण विशेष फोकस करायला पाहिजे. कारण की ज्यांची उंची कमी आहे किंवा जे थोडंसं जाड आहे, त्यामुळे त्यांचे दंड म्हणा किंवा हात सुद्धा थोडेसे जाड असतात. तर मग ते फॅट आपण लपवण्यासाठी एक तर 3/4 म्हणा किंवा मग फुल स्लीवचे ब्लाऊज आपण शिवायला पाहिजे. आणि ब्लाऊज स्टिच करून घेताना अजून एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की जेव्हा आपण ब्लाऊज स्टिच करून घेऊ त्यावेळेस आपण ब्लाऊजची उंची सुद्धा वाढवू, जेणेकरून मागच्या साईडचं जे पाठीवरचं फॅट असतं